समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट निसर्गाच्या सानिध्यामध्ये रमताना मन आल्हाददायी होऊन जाते. नारळ, पोफळी, केळी यांची ही बाग आणि या बागेतून गेलेली ही वाट समुद्राकडे नेते. असं हे लोकेशन आहे हरिहरेश्वर येथील. आणि आम्ही जिथं राहिलो होतो त्या हॉलिडे होमस्टेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सारिकाज पेजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. भोसलेवाडा असं या हॉलिडे स्टे होमचं नाव आहे. हरिहरेश्वरमध्ये मारगळ आगार या ठिकाणी तुम्हाला ही वास्तू पाहायला भेटेल, अनुभवायला भेटेल आणि राहायलासुद्धा भेटेल. अवश्य भेट द्या तुम्ही भोसलेवाडा या हरिहरेश्वर या निसर्गरम्य ठिकाणावरील एका आणि सुंदर अशा एका बीचवरील या ठिकाणाला. हरिहरेश्वरमधील भोसलेवाडा म्हणजे कोकणी गाव व शहर यांचा मिलाप आहे. आधुनिकता व ग्रामीण जीवन यांचा अनुभव घेता यावा तर इथं तुम्हाला जरूर भेट दिलीच पाहिजे. तुमचा हॉलिडे तुम्ही इथं नक्कीच एन्जॉय करा. कोकण आणि कोकणी माणसं तुम्हाला इथं नक्कीच भेटतील. कोकणातील निसर्ग तर तुमचं मन भरून देणारा आहे. आणि ह्या हिरव्यागार निसर्गामध्ये पक्ष्यांची ही किलबिलाट, चिवचिवाट सकाळचा तुमचा प्रहर अगदी रम्य करून टाकतो. अन्नपूर्णा खानावळ इथं तुम्हाला भोसलेवाड्यामध्ये तुम्हाला जे हवं ते करून देणारी आहे. सुंदर असा निसर्ग इथं बीच आहे. हा बीच तुम्हाला अवघ्या 3 मिनिटाच्या अंतरावरती या भोसलेवाड्यापासून आहे. आणि हा भोसलेवाडा जो आहे तो आधुनिक असं तुम्हाला इथं गेल्यानंतर भासेल, परंतु तुम्ही खरंच कोकणात आलेला आहात. इथं लाल चिऱ्याच्या भिंती तुम्हाला त्या सांगून जातील. आणि इथलं भलं मोठं जे किचन आहे ते तुम्ही वापरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतःसुद्धा स्वयंपाक करून एन्जॉय करू शकता. झुल्यामध्ये बसणं तर अगदी बालपण आठवणं आहे. इथल्या रूम इतक्या छान आणि सुंदर आहेत आणि निसर्ग तुम्हाला कुठंही गेला या रूममध्ये प्रत्येक कोपऱ्यातून तुम्हाला निसर्ग कोकणातील भेटणार आहे. पाहताच मन प्रसन्न करणारी, मनाला आनंद देणारी वास्तू, तसेच पैसा वसूल असेही वाटणारी वास्तू म्हणजेच भोसलेवाडा. हरिहरेश्वर येथील भोसलेवाडा. इथं तुम्हाला आल्हाददायक वातावरण, रमणीय परिसर, समुद्राची गाज, कोकिळगीत, अनेक नाना विविध पक्ष्यांचा आवाज आणि लाल मातीच्या घरांचा कोकणातील हॉलिडे स्टे होम म्हणजेच भोसलेवाडा. हरिहरेश्वरमध्ये आल्यानंतर तुम्ही इथल्या हरिहरेश्वर मंदिराला सुद्धा भेट देऊ शकता. प्रदक्षिणा मार्गावरील निसर्ग अनुभवू शकता. त्यासाठी तुम्हाला हरिहरेश्वर इथं यायला हवं आहे आणि या भोसलेवाड्यामध्ये सुद्धा राहून पाहायला हवं आहे. जो आम्हाला आनंद मिळाला, आम्ही 2 दिवस 2 रात्र स्टे इथं केलेला होता आणि आम्हाला खूप मज्जा आली या स्टेमध्ये सुद्धा. कोकण आणि कोकणातील प्रसन्न वातावरण याचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष कोकणातच जायला हवे. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा जिवंतपणा अनुभवायला, निसर्गात रमायला, थोडा वेळ निसर्गाला द्यायला तुम्हाला जमलं पाहिजे. त्याच्यासाठी एकतरी कोकण ट्रिप तुम्ही करायलाच हवी आहे. या भोसलेवाड्यामध्ये सुसज्ज असं हे घर किंवा वास्तू म्हणा तुम्ही, आणि तुम्हाला हॉटेलमध्ये आल्यासारखं नाही वाटणार आहे. खरंच वाड्यामध्ये आपण राहतोय ना, हा आपलाच वाडा आहे असाच भास ही वास्तू तुम्हाला करून देते. इथं फॅमिलीसोबत एन्जॉय करायला, करमणुकीचे विविध खेळ खेळायला या वास्तूमध्ये सुविधा आहे. मोठे अंगण आहे आणि इथं झुल्यावरती बसून तुम्ही तुमचं बालपण एन्जॉय करू शकता. नक्की भेट द्या. धन्यवाद.